पाहुयात पुढची बातमी। उद्यापासून नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। अधिवेशनाच्या आधीच विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दा चांगलाच तापलाय। राज्यामध्ये सध्या विरोधी पक्षनेता नाही। विरोधी पक्षनेत्याशिवाय पहिल्यांदाच अधिवेशन होत आहे, त्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले। सरकारकडे पाशवी बहुमत आहे, त्या जोरावर वाटेल ते करायचं असं चालू आहे, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे। तर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्र सुद्धा लिहिलेलं आहे। विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय। तर विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय हा अध्यक्षांचा असतो, अध्यक्षांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल असं मुख्यमंत्री म्हणाले। तर शिंदेंनी यावरून विरोधकांना टोला लगावलाय, कारण या वेळेला पहिल्यांदाच असं अधिवेशन असेल की ज्या वेळेला ना विधान परिषदेला विरोधी पक्षनेता पद आहे ना विधानसभेला। त्यावरून विरोधक आक्रमक झाले आणि सत्ताधाऱ्यांनी सुद्धा त्यांना उत्तर दिलं। त्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाशवी बहुमत आहे। आम्ही त्यांना हेही सांगितलं, अरे तुमच्याकडे जर एवढं पाशवी बहुमत आहे आणि संख्येने जर आम्ही कमी आहोत तर तुम्हाला आमची निवड करायला काहीच हरकत नाही विरोधी पक्ष नेत्यांची, कारण तुमच्याकडे संख्याबळ मोठ्या प्रमाणात आहे। परंतु सरकार घाबरू नये, सरकार भिवू नये। सरकारला हे माहित आहे की पलीकडे संख्याबळ जरी कमी असलं आणि आमच्याकडे संख्याबळ जास्त असलं तरी सुद्धा सरकारी पक्षाची पाप मोठी आहे, सरकारी पक्षाचा भ्रष्टाचार मोठा आहे। विरोधी पक्षनेत्यांचा निर्णय हा सर्वस्वी माननीय अध्यक्ष महोदय आणि माननीय सभापती महोदयांच्या अखत्यारीत आहे। त्यामुळे त्या संदर्भात जो निर्णय माननीय अध्यक्ष महोदय माननीय सभापती महोदय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल। त्या संदर्भात आमचा कुठला आग्रह नाही, कुठला दुराग्रह नाही। विरोधी पक्षनेता घोषित करण्याचा अधिकार सरकारचा नाही, तो अधिकार हा सभापती आणि अध्यक्षांचाच आहे। लोकांच्या प्रश्न राहिले बाजूला, विरोधी पक्षनेता द्या, विरोधी पक्षनेता का देत नाही, विरोधी पक्षनेता का। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की ते अधिकार अध्यक्ष आणि सभापतींचे आहेत, पण जनतेने त्यांना जे काही नाकारलं, झिडकारलं, विरोधी पक्षनेता बनणे एवढे पण संख्याबळ नाही दिलं की विरोधी पक्षनेते एवढे तरी संख्याबळ कसं मिळतं। संख्याबळ मिळवा आणि कमवा आणि विरोधी पक्ष मिळवा। विरोधी पक्षाकडून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की लोकांचे प्रश्न मांडा। हे काय विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीसाठी आमची लढाई खुर्चीसाठी कधीच नव्हती। तर विरोधी पक्षनेते पदावरून उद्धव ठाकरेंनी काल सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला होता। त्यांच्या या टीकेला एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं। एक तर विरोधी पक्ष नेते पदाला हे सरकार का घाबरते? एवढे मजबूत सरकार आहे, ज्यांना दिल्लीचा सुद्धा पाठिंबा आहे, अनेक भ्रष्टाचारी ज्यांच्या सोबत घेतले त्यांच्यावरती त्यांनी पांघरुणे घातलेले आहेत। एवढं पांघरुण बिघरुण घातल्यानंतर सुद्धा विरोधी पक्ष नेत्याला हे सरकार का घाबरते? आणि जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्री पद हे तत्काळ रद्द केलं पाहिजे, कारण असं संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही। म्हणून जे काय त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याची मंत्री त्यांना बघा, त्यांच्याकडे कोणाच्या कुठल्या चाव्या द्यायच्या, तिजोरीच्या द्यायच्यात त्या बाथरूमच्या द्यायच्यात, त्या सगळ्या चाव्या त्यांच्याकडे द्या, पण त्यांना उपमुख्यमंत्री हे बिरुद आता लावता कामा नये। विरोधी पक्षनेता देत नाही मग उपमुख्यमंत्री पद रद्द करा। अरे मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही मला घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणायचे, आता उपमुख्यमंत्री आताही घटनाबाह्य। अरे काय लावलंय? इतक्या वर्षाचा अभ्यास तरी करा। इतके वर्ष राज्यामध्ये काय काय कुठली कुठली पदं होती आणि कसा कारभार चालला। महाविकास आघाडीमध्ये आणि उपमुख्यमंत्री पद होतं ते काय घटनाबाह्य होतं? दरम्यान राज्याच्या तिजोरीवर ताण असल्याची टीका भास्कर जाधव यांनी केलेली आणि त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं। आमच्या मतदारसंघामध्ये 1 रुपयाचा निधी नाही, 1 रुपयाचा निधी नाही, आणि यांच्या मात्र आमदारांना प्रत्येक ठिकाणी हजारो कोटी रुपयाचा निधी। लाडक्या बहिणीमुळे ही तिजोरी अशी खडखडाट झालेली नाही, लाडक्या बहिणीमुळे हे राज्य कर्जबाजारी झालेलं नाही, तर प्रत्येक आमदाराच्या, सत्ताधारी पक्षाच्या प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघामध्ये हजारो कोटी रुपये द्यायचे, त्याला ऍडव्हान्स द्यायचा आणि त्या ऍडव्हान्स पैकी 10%, 15% पहिल्यांदा काढून घ्यायचे आणि ते राजकारणाकरता वापरायचे। ही नवीन प्रॅक्टिस या सरकारमध्ये सुरू आहे। राज्य दिवाळखोर झालं। आता मला माहिती आहे की त्यांना राज्य दिवाळखोर दाखवायची घाई झालेली आहे, पण
मी त्यांना स्पष्टपणे सांगतो की राज्याची आर्थिक स्थिती ही जरी ओढताणीची असली तरी राज्य कुठेही दिवाळखोरीकडे चाललेलं नाही. किंबहुना देशाच्या मोठ्या राज्यांमध्ये आजही सर्वात निकषांमध्ये चालणारी अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आहे. याचा अर्थ असा माझा दावा नाही की आमच्याकडे खूप पैसे आहेत, पण एवढंच सांगू इच्छितो की ज्या योजना हाती घेतलेल्या आहेत त्या योजना पूर्ण करण्याकरता पैसे आमच्याकडे आहेत, ते आम्ही देतो. भ्रष्टाचाराचे तर मालिकच आहे. 1,67,000 कोटीची कामं ही अबाऊट सगळ्या कंत्राटदारांना दिली. महाराष्ट्रामध्ये 9 कंत्राटदार 1,67,000 कोटीची कामं करत आहेत. त्यामध्ये हे 9 कंत्राटदार सरकारचे लाडके कंत्राटदार आहेत. आता नवीन ही उपाधी सुरू झाली आहे. लाडकी बहीण होती, लाडका भाऊ होता, आता ते खड्ड्यात गेले आणि लाडका कंत्राटदार आता पुढे आले. तर यंदाच्या अधिवेशनामध्ये विरोधक कोणकोणत्या मुद्द्यावरून सरकारला घेणार आहे ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे विरोधी पक्षनेतेपदाचा. कारण यावेळेला विधानसभेला तर विरोधी पक्षनेतेपद नाहीच आहे, पण त्याचबरोबर विधान परिषदेला सुद्धा विरोधी पक्षनेतेपद नाहीये. दानवे हे निवृत्त झाले आणि त्याच्यानंतर आता विरोधी पक्षनेतेपद निवडावं विधान परिषदेसाठी, विधानसभेसाठी अशी मागणी आहे. तर दुसरीकडे विरोधकांना न मिळणारा निधी यावरून सुद्धा विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. तसे संकेत आजच्या पत्रकार परिषदेमध्ये विरोधकांनी दिलेले आहेत. त्याचबरोबर लाडक्या बहिणींची सुरक्षा यावरून सुद्धा विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत दिसत आहेत. कारण महिलांवर वाढलेले अत्याचार हा मुद्दा आजच्या पत्रकार परिषदेमध्ये विरोधकांनी मांडलेला होता. आकडेवारी जाहीर केलेली होती. याशिवाय मव या काळात बंद पडलेल्या ज्या योजना आहेत तो मुद्दा सुद्धा या ठिकाणी मांडला जाण्याची शक्यता आहे. ज्या योजना मवियाच्या काळामध्ये सुरू झाल्या होत्या त्यानंतर बंद झाल्या आणि त्याशिवाय इतरही योजना ज्या बंद झाल्या आहेत त्यावरून सुद्धा या ठिकाणी विरोधक आक्रमक होऊ शकतात. याशिवाय शेतकरी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांची आत्महत्या या मुद्द्यावरून सुद्धा विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीमध्ये दिसून येत आहेत. आणि पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये सुद्धा विरोधक आता सरकारला घेरण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळतं. आजच्या पत्रकार परिषदेमधून त्यांनी तसे संकेत दिलेले आहेत. आणि याशिवाय नाशिकमधील तपोवनमधील वृक्षतोडीवरून सुद्धा विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी 1800 वृक्ष तोडली जाणार आहेत आणि याला विरोध होतोय. त्यामुळे विरोधक सुद्धा हा मुद्दा या ठिकाणी तापवण्याची शक्यता आहे. याशिवाय संतोष देशमुख आणि सूर्यवंशीची जी हत्या झालेली होती त्या प्रकरणावरून सुद्धा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तर तपोवनमधील वृक्षतोडीवरूनही विरोधक आक्रमक होऊ शकतात. दरम्यान एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये अबोल असल्याची चर्चा होती. अखेर या अबोलाच्या चर्चांबाबत आज पत्रकारांनी शिंदे फडणवीस एकत्र असताना एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. आता आम्ही काय करतो, रोज एकमेकांना फोन करतो ना, त्याचं तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो. नाहीतर मग रोज फोटो टाकून इंस्टाग्रामवर टाकतो. नाहीतर मग हास्य जत्रेला जाऊया आपण.